या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। ओव्हरटेक करणाऱ्या बसनं समोरील कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे। हा अपघात टेंभुर्णी बार्शी रोडवर टेंभुर्णी जवळील तांबवे गावच्या हद्दीत दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास झाला। अपघात एवढा भीषण होता की अपघातात कारचा चक्काचूर झाला। या अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद वय वर्ष 57, सुनीता उपकार उर्फ बाळासाहेब काशीद वय वर्ष 50, दोघे राहणार बुवासाहेब नगर कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा व शारदा संभाजी राऊत वय वर्ष 65, तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मैतांची नावं आहेत। तर मुक्ताबाई कल्याण राऊत वय वर्ष 70 राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी जखमींची नावं आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की उपकार उर्फ बाळासाहेब काशीद हे त्यांची पत्नी सासू शारदा राऊत व चुलत सासू मुक्ताबाई राऊत असं चौघं मिळून त्यांच्याकडील काशीद यांच्या कारमध्ये MH11 CG 9066 मधून माढा इथं लग्नाला गेले होते। त्यानंतर दुपारी ते लग्न उरकून टेंभुर्णीकडे येत असताना उपकार उर्फ बाळासाहेब काशीद यांच्या कारला समोरून आलेल्या रोहा पुणे लातूर बसनं MH14 MH0198 समोरील अज्ञात वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक बसचं तोंड बाहेर काढून समोरून आलेल्या व फलटणकडे निघालेल्या कारला जोरदार धडक दिली। हा अपघात 2:45 वाजताच्या सुमारास झाला। या भीषण अपघातात उपकार उर्फ बाळासाहेब महादेव काशीद वय वर्ष 57, सुनीता उपकार उर्फ बाळासाहेब काशीद वय वर्ष 50, दोघे राहणार बुवासाहेब नगर कोळकी तालुका फलटण जिल्हा सातारा व शारदा संभाजी राऊत वय वर्ष 65, 4 जण गंभीर जखमी झाले। त्यांना टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता 3 जणांना मयत घोषित केले। या अपघातात कारचं 1.5 लाखांचं तर बसचे 50,000चं नुकसान झालंय। या अपघातात कारचा संपूर्ण चक्काचूर झाला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.